ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 4, रावणाच्या शयनभवनात सीतेचा शोध. ओम श्रीराम. श्री हनुमंतांनी सीता मातेचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांचा शोध लागला नाही. मग ते खिन्न होऊन रडू लागले आहेत व म्हणतात की मी आता श्रीरामांना तोंड कसे दाखवू. त्यांच्या मनात अनेक शंकांचे काहूर माजते की सीता मातेचा अंत तर झाला नसेल ना. असे अनेक संकल्प विकल्प येऊ लागले आणि मग अचानक एक वृत्ती निर्माण झाली की आता आपण इंद्रजित कुंभकर्णासहित रावणास मारून टाकू, म्हणजे मग सीता मातेचा शोध लागेल. मग हनुमंत पुन्हा सूक्ष्म रूप धारण करून रावणाच्या राजमंदिरात येतात. तिथे त्यांना मंदोदरी पाहावयास मिळते व तीच त्यांना सीता माता आहेत असे वाटते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक किंवा साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत शुद्धीकरणाचे अभिनव प्रयोग करत असतो, परंतु ती परमशांती म्हणजेच सीता माता भेटत नाही. प्राणाच्या या घुसळण्याने किंवा मंथनरूप अभिनव प्रयोगाने अंतर्गत गडबड गोंधळ होऊन परिणाम स्वरूप षडरिपूंची वादळे घोंगावत येतात. व्याधी, पीडा, वेदना, व्यत्यय व वामशक्तींचे आघात होत राहतात. त्यामुळे साधक पुरता विषण्ण होऊन सैरभैर होतो. आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना काय आणि कसे सांगू असेही होते. काही अपरिपक्व साधक तर साधनाच सोडून देतात, परंतु हीच वेळ असते आपल्या साधनारूपी पायांनी भक्कमपणे उभे राहण्याची. आपला दृढनिश्चय, आपला गुरुप्रणीत साधनेवर पूर्ण विश्वास व आपल्या सद्गुरु चरणकमलावर संपूर्ण शरणांगती या त्रिसूत्रीने साधक या सर्वावर मात करू शकतो. परंतु अशाच वेळी साधकाच्या मनप्राणातील संकल्प व विकल्प हे त्याच्या पुढील अध्यात्म प्रवासाची वाट रोखून धरतात. खरे पाहता हा अध्यात्म प्रवास सरळ आणि फार वेगाने होऊ शकतो, कारण साधकाला आता गुरुप्रणीत साधना व गुरुकृपा प्राप्त झाली आहे. परंतु मध्येच हे संकल्प विकल्प आडवे येतात व त्यामुळे हा प्रवास लांबणीचा होतो. साधकाच्या मनप्राणाच्या ठिकाणी काही संकल्प निर्माण होतात. तो अध्यात्माला धरून काही विचार करतो. त्यातूनच काही चांगल्या कल्पना समोर येतात, जसे लोककल्याणकारी योजना, आश्रम, धर्मशाळा, हॉस्पिटले निर्माण करणे इत्यादी इत्यादी. या सर्व चांगल्या गोष्टी असतात, परंतु यामध्ये साधकाची गुंतवणूक होण्याचीच जास्त शक्यता असते व त्यामुळे पुढील अध्यात्म प्रगती मंदावते. म्हणून असे संकल्प अडचणीचे ठरतात. मात्र जर का साधकाने यामध्ये गुंतवणूक होऊ दिली नाही तर मग त्याचा अध्यात्म प्रवासही वेगाने होतो व त्याचेकडून
ईश्वरी कार्यही होते. परंतु या उलट जर साधकाच्या मनप्राणात विकल्प निर्माण झाले तर मग खूपच अवघड होते. त्यातही अंतरंगामध्ये इतरांविषयी वैर, शत्रुता, पापकर्म किंवा एखाद्याला मारून टाकणे अशा प्रकारचे विकल्प जर मनप्राणात येऊ लागले तर मग या अध्यात्म प्रवासाची वाट पूर्णपणे रोखली जाऊन अशुद्धीची भक्कम अशी भिंतच तयार होते. त्यामुळे मग पुढचा प्रवास हा खूपच मंद, क्लिष्ट व अडचणींचा होतो. म्हणून साधकाने अशा संकल्प विकल्पांना थारा देऊ नये व असे संकल्प विकल्प निर्माण होऊ नये म्हणून साधकाची बुद्धी ही नेहमी सात्विक असायला हवी. कारण ही सात्विक बुद्धी म्हणजेच मंदोदरी नेहमी शांती कार्यात मग्न असते आणि म्हणून साधकाला किंवा त्याच्या प्राणाला कधी कधी असेही वाटते की ही सात्विक बुद्धी म्हणजेच मंदोदरी म्हणजेच ती परमशांती माता म्हणजेच सीता माता आहे की काय. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहायचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांनी सगळीकडे प्रयत्न करून शोध घेतला, परंतु सीता मातेचा शोध काय लागला नाही. ते खिन्न झालेत, रडू लागलेत. कारण मी एवढा मोठा प्रवास करून, समुद्र उल्लंघन करून आणि श्रीरामांना वचन देऊन, आश्वासन देऊन सीतामातेचा शोध लावीन म्हणून असं आश्वासन देऊन इथे आलोय आणि सीतामातांचा काही शोध लागत नाही. त्यामुळे ते खिन्न होतात, रडू लागतात आणि मग त्यांच्या मनात एक वृत्ती निर्माण होते की आता आपण रावण, कुंभकर्ण, इंद्रजितासहित सगळ्या वाईट राक्षसांना मारून टाकू, म्हणजे मग सीतामातेचा शोध लागेल. आणि मग ते पुन्हा अतिशय सूक्ष्म रूप धारण करून रावणाच्या राजमंदिरात येतात. तिथे त्यांना मंदोदरी पाहायला मिळते. त्यांना वाटतं ही मंदोदरी म्हणजे सीतामाताच आहेत असे त्यांना वाटते. ही या रामायणातील कथेचा भाग. आता हाच भाग साधकाच्या दृष्टीने कसा आपण ते थोडक्यात पाहूया. साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत अंतरंगामध्ये शुद्धीकरणाचे अभिनव प्रयोग करतो. आणि अभिनव प्रयोग इथे एकच शब्द वापरला आहे. म्हणजे हे जर व्यवस्थित हा खूप मोठा भाग आहे, आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. अभिनव प्रयोग म्हणजे कसं, आता मी एक साधक आहे, मग मी भक्ती करतो, तीर्थयात्रा करतो, नामस्मरण करतो, दिंडी वारी काही काही ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करतो, साधना करतो. हे सगळे अभिनव प्रयोग माझ्या ठिकाणचं मन प्राण करतात, बरोबर आहे ना. कारण मला वाटतं आपण आळंदीला जावं, ज्ञानेश्वरांचं दर्शन घ्यावं, तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, तिथं ध्यान करावं, अजान वृक्षाखाली बसून तपश्चर्या, असं आपण हे असे जे सगळे प्रयोग करतो ना, हे प्रयोग कशासाठी आहेत माहिती आहे का. हे प्रयोग म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये आपण शुद्धीकरण प्रक्रिया करतो. कारण आपल्या अंतरंगामध्ये खूप 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 म्हणजे कोळशासारख्या वाईट गोष्टी भरलेल्या असतात अनंत जन्माच्या. आपल्याला असं वाटतं की नाही बाबा, मी या जन्मात खूप सुंदर वागलोय, छान राहिलोय, माझी भक्ती केली आहे, मला चांगले आत्मसाक्षात्कारी सद्गुरू मिळालेत, मी माझी साधना करतोय, भक्ती करतोय, आता खूप छान आहे. परंतु मी माझ्या मागच्या अनंत जन्मांनी काही पापं केलेली असतात, वाईट गोष्टी केल्या असतात. त्यांच्या कोळशाप्रमाणे त्या आपल्या अंतरंगात लपून बसलेल्या असतात. जेव्हा मी जन्माला येतो त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाबरोबर, प्राणाबरोबर इथे या जन्मात येतात. आणि मग त्या गोष्टी मला अध्यात्मात प्रगती करू देत नाही, ईश्वरप्राप्ती करू देत नाही. त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी माझं मन आणि प्राण हे असे अभिनव प्रयोग करतात. परंतु यामध्ये सर्वश्रेष्ठ प्रयोग आहे ना, म्हणजे मला असं वाटतं तो म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला जी साधना दिली ना, ती साधना करावी. कारण त्या साधने देताना सद्गुरू त्याच्यासोबत चैतन्य शक्ती देतात, आपल्याला ते कळत नाही.
मग ती साधना आणि ती चैतन्य शक्ती वेगाने प्रवास घडवते आणि अंतरंगामध्ये शुद्धी घडवून आणते. आता इथे असे अनेक अभिनव प्रयोग केल्यामुळे होतं काय, या प्रयोगाने ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं माझ्या अंतरंगामध्ये. परंतु त्याला विरोध करणाऱ्या खूप गोष्टी असतात बघा. म्हणजे विकार, वासना, लोभ, आसक्ती, अशुद्ध अहंकार, हव्यास, किती किती भयंकर गोष्टी माझ्या आतमध्ये भरलेल्या असतात. आणि त्या गोष्टी या चैतन्य शक्तीला विरोध करतात. म्हणजे मी ज्या भक्तीने, नामस्मरणाने, साधनेने जी माझ्यात शक्ती, चैतन्य शक्ती निर्माण झालेली असते ना, तिला या गोष्टी विरोध करतात. त्याचा परिणाम काय होतो मग माझ्या देहावर? मग व्यत्यय, अडथळे, माझ्या आतमध्ये व्याधी, पीडा, वेदना या गोष्टी निर्माण होतात. मग त्याला फेस करावंच लागतं. तिथे न थांबता त्याला सामोरं जाऊन आपण पुढे जायचं असतं. आणि एवढं सगळं करून काही वेळेला तर असंही बघा, सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला असतो. मला सांगा की तुकाराम महाराजांनी त्यांचे जीवन जगताना किती अंतरंगातल्या तर गोष्टींना सामोरं जावंच लागतं, पण बाहेरून त्यांना रामेश्वर भट्टांनी किती त्रास दिला, किती सगळ्यांचं, ज्ञानेश्वर, सगळ्या कोणत्याही संताला तुम्ही विचारा, कोणत्याही संतांचं तुम्ही चरित्र पहा, तिथे प्रचंड बाह्य आणि अंतर या दोन्हीही विरोधांना तोंड द्यावं लागलेलं आहे. एक वेळेस बाह्य विरोधांना तोंड देणं सोपं, अंतरंगातील विरोधांना तोंड देणं महाभयंकर आहे. बाह्य विरोधांना म्हणजे कसं, समजा मला एखादी व्यक्ती त्रास देते, तर मी काय करेल, त्या व्यक्तीपासून दूर जाईल, म्हणजे तो त्रास तिथे संपेल ना. परंतु माझ्या अंतरंगात कुठे जाणार? मी जरी एकांतात जंगलात जाऊन साधनेला बसलो तरी माझ्यातले विकार, वासना तिथे उफाळून आल्यावर काय करायचं? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग. हे युद्धच आहे, ही साधना करणे म्हणजे युद्धच आहे. क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हे अंतर्बाह्य जगामध्ये या सगळ्या विकार वासना गोष्टी आल्या. आणि मन इतकं विचित्र आहे. आत्ता मी भक्ती करतोय, साधना करतोय, काही क्षणातच माझ्या मनामध्ये वाईट विचार येऊन जातात. हे मन इतकं विचित्र आहे. आणि ह्या सगळ्यांना सामोरं जावं लागतं, म्हणून संयमाने साधना करावी लागते. आणि याच्यामध्ये मग पुढे सांगतात की याहीपेक्षा आणखी भयंकर काय माहिती का, संकल्प आणि विकल्प. इथे दोन्ही प्रकार मांडलेत. संकल्प म्हणजे काय, मी खूप छान साधना करतोय, मी भक्त आहे, मी लोकांना सांगतो, आत्ता जसं मी आता तुम्हाला सांगतोय काही, म्हणजे मी ज्ञान सांगतो, मी भक्ती करतो वगैरे वगैरे. आणि मग यातूनच मला कोणीतरी म्हणतं की तुम्ही महाराज झाला, मग तुम्ही आश्रम उभारा, तुम्ही धर्मशाळा उभारा, तुम्ही वारकरी संप्रदायाची एखादी शाखा उभारा, त्यातून मुलांना शिकवा, लोकांना शिकवा, ज्ञान द्या, कीर्तन करा, प्रवचन करा, व्याख्यानं द्या वगैरे वगैरे वगैरे. मग ह्यातनं होतं काय माहिती आहे का, माझी प्रसिद्धी होते, मला पैसे मिळतात, आणि मग मी त्यामध्येच अडकतो, माझी तिथे गुंतवणूक होते. म्हणजे हे चांगलं आहे. प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं, लोकांना सांगणं, धर्मशाळा, हे वाईट गोष्टी आहेत का? अजिबात नाही, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. परंतु ह्याच माझ्या गुंतवणूक करून मला इथेच थांबवतात. माझा पुढचा जो आत्म्याकडे जाण्याचा प्रवास आहे तो तिथेच थांबून जातो. मात्र जर साधक बुद्धिमान, विवेकी असेल तर तो हे सगळं करून त्यात गुंतवणूक होऊन देत नाही. असं ज्याला जमतं ना, तो मग पुढे आत्म्याकडे निघून जातो. पण बहुतांशी लोक इथेच अडकतात. मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी व्याख्यान देता, मी अमका, मी तमका, मी महाराज, आणि ह्या गोष्टी थांबवतात. आणि याहीपेक्षा विकल्प, हे तर आणि अतिशय भयंकर. म्हणजे माझ्या अंतरंगात कोणातरी विषयी वैर, शत्रुता, पापकर्म, तेही दिसत नाही. आपण आता समाजात तुम्ही सगळं पाहताय, असे कितीतरी महाराज बलात्कार केले म्हणून तुरुंगात आहेत. हे कुठून सुचलं त्या लोकांना? इतक्या चांगल्या मार्गावर असताना ह्या गोष्टी इतक्या भयंकर, ह्या म्हणजे ह्या अशुद्धीची भिंतच निर्माण करतात.
आपण आपल्याला कोणाचं इथे नाव घ्यायचं नाही, परंतु तुम्ही सगळ्या मीडियामधून प्रसारण माध्यमातून तुम्हाला सगळं माहिती होतं की ह्या बाजारात ह्या किती गोष्टी आहेत आणि ह्या त्यांच्यासाठी भिंती निर्माण करतात, पण समाजासाठी सुद्धा किती भयंकर ह्या गोष्टी करतात आणि ह्या गोष्टी खरंच भयंकर आहेत. या गोष्टी अध्यात्माच्या, आत्म्याच्या, ईश्वराच्या जवळ जाऊ देत नाही. म्हणून साधकाला खूप सावध राहावं लागतं. त्याच्याही पुढे जाऊन मग इथे असं म्हटलंय की साधक जेव्हा साधना भक्ती करतो तर त्याच्या ठिकाणी थोडी शांती निर्माण होते. त्याला वाटतं हां मी आता मला परमशांती मिळाली, पण परमशांती ही आत्मसाक्षात्कारानंतर, विश्वात्म्याचा साक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, सायुज्य मुक्तीनंतर जी परेच्या वरची जी अवस्था आहे तिथे परमशांती आहे. पण अगोदर आत्म्याच्या साक्षात्काराच्या अगोदर पण सुद्धा शांतीची झलक पाहायला मिळते. मग मला वाटतं की अरे हां मला ते मिळाली. म्हणजेच इथे कथेमध्ये जी सात्विक बुद्धी आहे ना ती म्हणजे मंदोदरी आहे आणि ती मंदोदरी पाहून हनुमंत म्हणतात की ही सीतामाता आहेत काय. तसंच साधकाचा हे असा गैरसमज होतो. थोडीशी शांती मिळाली की त्याला वाटतं मला परमशांती मिळाली, म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या नंतरची जी शांती आहे ती परमशांती ती मिळाली आणि या गैरसमजात साधक राहू शकतो. मात्र इथे जर सद्गुरूंशी तो समर्पित असेल, सद्गुरूंच्या सत्संगात असेल, तर त्याला तिथे सद्गुरू सावध करतात की बाबा रे ही परमशांती नव्हे, तुला खूप मोठा प्रवास पुढे करायचा आहे, तिकडे जायचं आहे. हेच या अध्यायाचं सार असेल असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.